जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये नागपूर शहर जे विदर्भातली सगळ्यात जास्त जागा असणारं ठिकाण आहे, त्या घटकामध्ये ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क पडलेले आहे. विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की नेमका कट ऑफ किती जाईल, आम्ही कट ऑफमध्ये बसणार काय, आणि मेरिट हा कास्टनुसार किती जाईल, प्रत्येक कास्टनुसार त्यावर एक आपण अंदाजित कट ऑफ काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, कारण की आपण सर्व काही पोलीस भरतीविषयी अपडेट या चॅनलवर देत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस आयुक्त नागपूर शहर इथे चांगल्या प्रकारे यावर्षी जागा सुटलेल्या आहे आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी फॉर्मसुद्धा टाकलेले आहे. आता जागा असल्या की फॉर्म टाकणारच विद्यार्थी, त्यामध्ये तर नो डाऊट. विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की आमच्या कास्टचा कट ऑफ किती जाईल, कारण की काही विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्क पडले आहे आणि काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडलेले आहे. ते दरवर्षी होतातच, कारण की काही ना काही मिस्टेक होतात. तरी पण ग्राउंड कट ऑफ किती जाईल त्यावर आपण एक अंदाज काढलेला आहे. तर पहा, ओपनला 167 मार्क आहे, जागा आहेत, आणि सर्वसाधारण 52 आहे, आणि महिलांसाठी 50 जागा आहे. म्हणजे यावर्षी इथे जवळपास 600च्या जवळपास जागा आहे. जवळपास माझ्या अंदाजाने इथे 9,000 ते 8,500 विद्यार्थी लेखीला पात्र होतील, कारण की एकासारखे मार्क जर असले विद्यार्थ्यांना तर ते सगळं काही क्वालिफाय होत असतात. तर 9,000 किंवा 8,500 किंवा 8,000 विद्यार्थी लेखी इथे देतील, असा एक अंदाज आहे माझा. ठीक आहे, सिटीसाठी, पोलीस शिपाई या पदासाठी. आता बघा, काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की विद्यार्थ्यांना हा टार्गेट जर लक्षात घेतला किंवा हा जरी घेतला 8,000, तरी माझ्या मते भरपूर विद्यार्थी पात्र होऊ शकतात. जरी त्यांनी 7,000 जरी घेतले, नाही 8,000 तर 7,000 जरी घेतली, तरी 7,000मध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी बसतात एकाच धाप्रमाणे. ठीक आहे, पण माझा अंदाज आहे की 7,000च्या वरच विद्यार्थी बोलावू शकतात. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, ओपनचा जो कट ऑफ आहे हा 41 जाईल सर्वसाधारण, आणि महिलांचासुद्धा मला वाटते 41 किंवा 39 राहील. खूप जास्त जाणार नाही, कारण की महिलांनी खूप काही फॉर्म भरलेले नाही, इथे खूप कमी फॉर्म आहेत, आणि महिला उमेदवारांना मार्कसुद्धा जास्त नाही आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे महिला उमेदवारांना त्या ऑटोमॅटिक ओपनमध्ये जातील. म्हणून 39 धरून चला महिला उमेदवारांचा ओपनचा कट ऑफ, आणि पुरुष उमेदवारांचा 41पेक्षा कमी येऊ शकणार नाही, माझा असा एक अंदाज आहे. त्याचं कारण म्हणजे की रोड रनिंग आहे, आणि नागपूर शहर म्हटलं की तिथे रोड रनिंगला चांगले मार्क पडतात, कारण की उतार भरपूर असतात. त्यामुळे रोड रनिंगला जास्तीत जास्त 4 नाही, 5-10 किंवा 5-25पर्यंत ऑटोमॅटिक तुम्ही मार्क काढू शकता, ह्या टायमिंग काढू शकता. 5-25पर्यंत भरपूर विद्यार्थी येतात, नाही 5-10 तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, EWS पुरुष उमेदवार 25 ते 32च्या दरम्यान राहू शकतं, आणि महिला उमेदवार 25च राहील, 25 किंवा 26. त्यानंतर बघा, SCBC कट ऑफ राहील हा 32 ते 35 किंवा 36च्या दरम्यान सर्वसाधारण, आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ राहील इथे 32 किंवा 34 या रेंजमध्ये SCBCचा कट ऑफ राहू शकतो. त्यानंतर OBCचा कट ऑफ सर्वसाधारणमध्ये राहू शकतो 36च्या आसपास, आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ राहू शकतो 32 ते 34च्या दरम्यान राहू शकतो. हा लागला तर महिला उमेदवाराचा 30सुद्धा लागू शकतो, कारण की जास्तीत जास्त OBCच्या महिला या ओपनमध्ये जात असतात, कारण की मार्क चांगले घेत असतात महिला उमेदवार. त्यानंतर बघा, SBC कट ऑफ जाईल विद्यार्थी मित्रांनो हा 32 ते 36च्या दरम्यान, आणि महिला उमेदवारांचा 28 ते 30च्या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर भजड NTD कट ऑफ राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो 37 ते 38च्या दरम्यान, आणि महिला उमेदवारांचा राहू शकतो 35 किंवा 36च्या दरम्यान. त्यानंतर बघा, भजक NTC कट ऑफ राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो इथे 34 ते 38च्या दरम्यान, आणि महिलांचा कट ऑफ राहू शकतो इथं NTCमध्ये
34 ते 37च्या दरम्यान या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर NTB कट ऑफ राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो 35 किंवा 36 आणि महिला उमेदवारांचा 32च्या आसपास राहू शकतो तुम्हाला. त्यानंतर SC कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 34, 35 किंवा 37 या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो. SCचा सर्वसाधारण महिलांचा कट ऑफ हा पाहायला मिळू शकतो 32 किंवा 34च्या रेंजमध्ये. त्यानंतर STचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण 32 किंवा 34च्या दरम्यान आणि महिला उमेदवारांचा 28 ते 34च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिला उमेदवारांचा. तर अशा प्रकारे आपण एक अंदाज घेतलेला आहे. आपलं मुळातच असं म्हणणं नाही आहे की हाच कट ऑफ लागेल, पण या आसपास तुम्हाला 2 जरी मार्क कमी असतील तरी लेखीची चांगली तयारी करा विद्यार्थी मित्रांनो. आणि यावर्षी तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करा. आणि इथे जागा भरपूर असल्यामुळे खूप काही विद्यार्थी इथे लेखीसाठी पात्र होणार आहे. माझा अंदाज आहे की 7 ते 8 हजार विद्यार्थी इथे लेखीसाठी पात्र होणार असा एक अंदाज आहे. पण बघूया आता नेमकं कितीवर कट ऑफ जाते. पण मी जे सांगितलेलं आहे त्याच्या आसपास तुम्हाला 2 मार्क जरी कमी असेल तरी लेखीची तयारी करा तुम्ही. धन्यवाद.